एक उडाली थिनगी लाख पेटल्या मशाली, एक उडाली थिनगी लाख पेटल्या मशाली, जिजाऊच्या स्वराज्य संकल्पनेची पहाट नवी झाली, जिजाऊच्या स्वराज्य संकल्पनेची पहाट नवी झाली. महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो कोणी ऐऱ्या-गैऱ्यां नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारीच्या खणखणाटीने, घोड्यांच्या टाफाने आणि शाहिरांच्या डफाने. आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजरा त्या छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला तोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथंग सागरा समान, ज्याचं छत्र म्हणजे आभाळ समान, काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान, महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत योगी, श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय इथल्याच लोकांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतात तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभूराजाच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, 105 हुतात्म्याच्या बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र, जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपले, परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनातून भारताच्या इतिहासावर सुवर्ण क्षणाने इतिहास लिहिला. त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरली आहे. आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकच्या मोहिमेवरून परत येत होते, तेव्हा तेथे एक बेलवाडी नावाचं छोटंसं गाव होतं. तेथे एक किल्ला होता. दादाजींना वाटलं जाता जाता हा गड घेऊन जावा, म्हणून दादाजींनी थोडं तितकं सैन्य गोळा केलं आणि मलमावर चाल करून गेलं. परंतु मलमा जिद्दीची, चिकाटीची, तिने मावळ्याचा पराभव केला. दादाजींना वाटलं एका बाईच्या हातून मावळ्याचा पराभव होणं शक्य नाही, म्हणून दादाजींनी अजून सैन्य गोळा केलं आणि ते मलमावर चाल करून गेलं. परंतु आता मात्र मलमाचा पराभव झाला. दादाजींनी ठरवलं मलमाला कैद करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभं करायचं. मलमाला कैद करत असताना ती आत गेली आणि आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन बाहेर आली. तिला वाटलं जसं आता प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो, तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. ती छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक झाली आणि म्हणाली, राज, मी तुमची गुन्हेगार आहे राज. जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या, पण माझ्या या छोट्या बाळाचा काहीही दोष नाही राज. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे ऐकून स्मित हास्य केलं. त्यांनी चिटणीसाला इशारा केला. चिटणीस आत गेला. तो दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मलमा देसाईच्या बाळाला आपल्या मांडीवर घेतलं आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना, तो आमचा भाचा आहे. अहो, म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झाला, आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावून घेतो? अहो दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिचं राज्य परतच केलं. त्याहूनही तिला चोळी बांगडी देऊन तिच्या घरी सुखरूप पोहोच केलं. म्हणून तर असं नक्कीच म्हणावंसं वाटतं, जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही, आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला. म्हणून जी कोणी स्त्री मला ऐकत आहे ना, तिला मला एवढंच सांगावंसं वाटतं, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे. अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अगं भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेघ आहे. अगं भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेघ आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊची लेक आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊची लेक आहे.
आता अलीकडच्या काळातील मला एक प्रसंग आठवतो. काही वर्षापूर्वी इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. तेव्हा त्यांना काही गाईड्सने प्रश्न विचारला, तुम्हाला प्रेमाचे प्रतीक असलेले ताजमहल बघायचा की सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल बघायचे? तेव्हा इटलीचे पंतप्रधान म्हणाले, आम्हाला प्रेमाचे प्रतीक असलेले ताजमहलही नको आणि सोन्याचे प्रतीक असलेले गोल्डन टेम्पलही नको. माझ्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा रायगड मला बघायचा आहे. तेव्हा ते सर्व गाईड्सने घेऊन रायगड बघण्यासाठी गेले. म्हणून असं म्हणावंसं वाटतं, जर तुम्ही जगाच्या पाठीवर कोठे गेला आणि तुम्हाला विचारलं तुम्ही कोठून आला आहात, तर अभिमानाने सांगा, ज्याला मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणालाही जगायला शिकवलं अशा छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधनं आलो आहोत. जाता जाता एवढंच सांगावंसं वाटतं, मारलं होतं ज्यानं शंभू छत्रपतींना, मारलं होतं ज्याने शंभू छत्रपतींना, जुलूम अत्याचाराचा करून कहर, त्याच औरंग्याच्या नावानं वसवलं इतकं मोठं शहर. अरे सळसळू द्या रक्त तुमचे, अरे सळसळू द्या रक्त तुमचे, दाखवा तुमचा जिगर. औरंगाबाद नव्हे म्हणा छत्रपती संभाजी महाराज नगर, म्हणा छत्रपती संभाजी महाराज नगर. धन्यवाद.